सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गणेश चतुर्थीच्या मंगल सणानंतर सर्वांना ओढ लागते ती घटस्थापना आणि नवरात्री शारदोत्सवाची। म्हणूनच हे नवरात्रीचे दिवस सगळीकडे भक्तिभावाने साजरे केले जातात। यासाठीच तुमच्या खास आग्रह असतो नवरात्री स्पेशल सिरीज घेऊन येत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला देवींची 9 रूपे, त्यांची कहाणी, त्यांची पूजा विधी याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे। रोजच्या रोज तुम्हाला या व्हिडिओत नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती मिळणार आहे, त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर। महिषासुर दैत्याचे वध करून दुर्गा मातेने संपूर्ण जीवनसृष्टीचे संरक्षण केले। या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। आसुरी नकारात्मक प्रवृत्तीच्या अंधारातून देवींनी आपल्या शक्तीच्या आधारे सर्वांना सत्य आणि धर्माचा प्रकाश दाखवला। त्यांचे गायन, पूजन, मनन आणि चिंतन या काळामध्ये करण्याची प्रथा आहे। हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो। चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र नवमी पर्यंत हा उत्सव चालतो। मंदिरांमध्ये, घरांमध्ये, घटांमध्ये देवीची स्थापना करून आणि नंदादीप लावून या सणाची सुरुवात होते। 9 दिवस देवींच्या 9 रूपांची पूजा अर्चना केली जाते। घटस्थापनेची पूजा विधी काय असते हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती करून घेऊया। या वर्षी 2024 मध्ये गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। 3 ऑक्टोबर रोजी पवित्र घटाची अर्थात कलशाची स्थापना करायची असते। या वर्षीच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा उदय तिथीनुसार घटस्थापनेकरिता 2 शुभ मुहूर्त आहेत। 3 तारखेस सकाळी 6:15 पासून ते 7:22 पर्यंत शुभ मुहूर्त आहे। हा मुहूर्त आपल्याला 1 तास 6 मिनिटाकरिता मिळणार आहे। तर दुसरा मुहूर्त 11:46 पासून ते 12:33 पर्यंत म्हणजेच 47 मिनिटाकरिता हा मुहूर्त असणार आहे। यापैकी एका मुहूर्तावर आपल्या सोयीनुसार घटस्थापना करू शकता। आता आपण घटस्थापनेची पूजा विधी कशी करायची याबद्दल जाणून घेऊया। घटस्थापनेची पूजा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया। हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंधा हे आहेत 7 प्रकारचे धान्य, ज्यामध्ये मी घेतले आहेत तांदूळ, गहू, मका, चणे, चवळी, मूग आणि तीळ। त्यानंतर घेतले आहे माचीस, अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड, आरती करण्यासाठी मी पंचारती घेतली आहे। तुम्ही दीप, धुपाने पण आरती करू शकता। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी इथे गुळ खोबरं घेतले आहे। देवीला अर्पण करण्यासाठी खडी साखरेचा नैवेद्य घेतला आहे। इथे मी 9 विड्याची पाने घेतली आहे। जर तुमच्याकडे गणपती नसेल तर तुम्ही 11 विड्याची पाने घ्या। 2 सुपारी घेतल्या आहेत। 1 सुपारी ही गणपती बाप्पाच्या स्वरूपासाठी घेतली होती, पण माझ्या देवळात गणपती आहे। 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे। ही आहे मोळी कळवा, कलशाला बांधण्यासाठी लागणार आहे। आणि देवीचे टाक घेतले आहे। इथे मी घेतली आहे माती, जी आपल्याला धान्य पेरण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर हा आहे कलश, तुम्ही मातीचा घट देखील घेऊ शकता। पाणी घेतले आहे, नारळ व हा आहे नंदादीप, ज्याच्यामध्ये मी तेल घालून ठेवले आहे व वात देखील लावून ठेवले आहे। त्यासाठी घेतली आहे फुले, ज्यामध्ये दुर्वा, जास्वंद, गोंडे, पिवळे गोंडे, पांढरी फुले, पहिली माळ जी 9 गोंड्यांची आहे आणि ही आहे वेणी। सोबतच घेतले आहे तुळशीपत्र। आपल्याला एक तामण लागणार आहे, हे आहे केळीचे पान आणि सोबतच एक रुमाल घेतला आहे। सर्वप्रथम 2 पानाची विडे घ्या, त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्या अशा प्रकारे। आता ही विड्याची पाने देवासमोर ठेवून घ्या, त्यावर अक्षता वाहा। आता आपल्याला त्यावर देवीचे टाक ठेवायचे आहे। मी इथेच घट बसवणार आहे, त्यामुळे तुम्ही जिथे घट बसवणार आहात ती जागा स्वच्छ असावी। पाणी शिंपडून जागा आधी स्वच्छ करून घ्या। आता हे केळीचे पान देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। जिथे घट बसवणार तिथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे, व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यावर अक्षता वाहा।
कुलदैवत व कुलदेवींचे नामस्मरण करून एक तामण घ्यावे. तामणामध्ये केळीचे पान लावून घ्या. त्यामध्ये शेतामधील माती आणून त्याचा एक थर तयार करावा. मातीचा थर थोडा उंच करून घ्या. माती पसरून झाली की हे सप्त धान्य आपल्याला त्या मातीवर पेरून घ्यायचे आहे. तुम्ही 9 प्रकारचे धान्य देखील घेऊ शकता. थोड्या थोड्या प्रमाणात हे धान्य मातीवरती छानसे एकसमान पसरावे. त्यानंतर पुन्हा आपल्याला मातीचा एक पातळ थर लावून घ्यायचा आहे, व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे. आता कलश घ्या. कलशाला आपल्याला मोळी कलवा फिरवून घ्यायचा आहे. हा हळद आणि कुंकू लावलेला दोरा असतो. हा दोरा तुम्ही 5, 7 किंवा 9 वेळा कलशाला फिरवून घेऊ शकता. आता या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही हळद आणि कुंकवाने असे बोटे फिरवून घ्या. कलशाच्या सगळ्या बाजूने हळदी कुंकवाचे बोटे फिरवून घ्या. तुम्ही कलशाच्या वर देखील हळद कुंकू लावून घेऊ शकता, अगदी सगळ्या बाजूने. आता कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्या. पाणी भरून झाल्यावर हा कलश बरोबर मधोमध रोवून घ्या. अशा प्रकारे त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे घाला. सुपारी घाला. हळद, पिंजर, अक्षता व एक फूल घालून घ्या. आता आपण ही 7 विड्याची पाने घेतली आहे. तुम्ही 9 पाने देखील यामध्ये घालून घेऊ शकता. पाणी लावून झाले की कलशामध्ये अशा प्रकारे नारळ ठेवून घ्या. घटाच्या शेजारी आपल्याला नंदादीप ठेवून घ्यायचे आहे. अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्तीचे स्टँड देखील देवारात ठेवून घ्या. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत. तर आधी आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचे आहे. नंतर हळद, पिंजर, अक्षता वाहून आपल्याला दुर्वा व फुले वाहायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हा मंत्र तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करताना म्हणू शकता. आता आपण गणपती बाप्पासाठी गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करूया. आता आपल्याला देवीच्या टाकाची पूजा करून घ्यायची आहे. तर हळद, पिंजर, अक्षता व फुले वाहून घ्या. आता घटाची पूजा करून घ्या. हळद, पिंजर, अक्षता, फूल वाहून घटाची आपल्याला पूजा करायची आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वेणी अर्पण करा. तुम्ही घट स्थापना करताना हा मंत्र म्हणू शकता. आता आपल्याला घटपूजन करून घ्यायचे आहे. घंटीला हळद, पिंजर, अक्षता वाहून घ्या. तसेच फूल देखील वाहून घ्या.
अखंड नंदादीपाचे खूप महत्व आहे, तर नंदादीपाचे देखील आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे. हळद, पिंजर, अक्षता वाहून आपल्याला फुल अर्पण करायचे आहे. आता नंदादीप लावून घ्या. कलशावरती झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते. ही माळ 9 किंवा 7 फुलांची असते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला एक माळ घातली जाते. ही आहे श्री दुर्गा सप्तशती. तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. दुर्गा सप्तशतीला हळद, पिंजर, अक्षता वाहून फूल अर्पण करावे. आता इथे आपण देवीसाठी खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करणार आहोत. त्यानंतर अगरबत्ती लावून घ्या. जिथे आपण धान्य पेरली आहेत तिथे आपल्याला थोडे थोडे पाणी शिंपडायचे आहे. हे आपल्याला दररोज करायचे आहे. आता आरती करून घ्या. पहिले सुख करता दुःख हरता ही गणपतीची आरती करावी आणि त्यानंतर देवीची आरती केली जाते. हात जोडून नमस्कार करून घ्या आणि अशी सेवा आम्ही तुझी मनोभावे करत राहू अशी देवीकडे प्रार्थना करा. पूजा मांडल्यानंतर 9 दिवसापर्यंत ती हलवली जाऊ नये याची काळजी घ्यावी. तिथून पुढे 9 दिवसापर्यंत देवीच्या 9 अवतारांची पूजा करावी. त्यांना वेगवेगळे नैवेद्य अर्पण करावे. आता आपण धार्मिक आणि वैज्ञानिक संदर्भ जाणून घेऊया. आपल्या सर्व सणांमध्ये कुलाचार संस्कृती जपली गेली आहे. घटस्थापना करीत असताना यामध्ये धान्यांचे बीज घालतात. त्याचे कारण की वर्षभर साठवून ठेवलेले धान्याचे बीज उगवणं योग्य आहे का हे घटांमध्ये धान्य टाकून तपासले जाते. या 9 दिवसांमध्ये जे धान्य निकोप, सुदृढ, तजेदार वाढते ते धान्य चांगले पिकते अशी मान्यता आहे. या 9 दिवसांमध्ये त्या धान्यांची उगवणी झाल्यानंतर तो घट अतिशय सुंदर दिसतो. अशा प्रकारे घटस्थापनेचे महत्व जाणून घेऊन विधी व पूजा करावी. आपणा सर्वांना दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्व ऐश्वर्य प्राप्त व्हावे ही सदिच्छा. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.